5व्या मिनिटाला तुमच्या टेबलवर पावभाजी जाईल याची गॅरंटी आम्ही देतो. अर्धा तासात तुम्हाला 5,000 लोकांची पावभाजी बनवा. 5 मिनिटात पावभाजी बनते. मग ती बनते कशी? काय प्रोसेस आहे बनवण्याची? जिकडं तुम्ही पाणी गरम करू शकता हं. तिकडं तुम्ही पावभाजी बनवू शकता. जवळपास एक 30 ते 40 वेळा वेगवेगळ्या पद्धतीची पावभाजी बनवून बघितली. अशी कुठली घटना घडली की तुम्हाला वाटलं की प्रेमिक्समध्ये पावभाजी आली पाहिजे? वर्किंग वुमन्स आहेत, कंटाळा येतो, दिवसभर काम केल्यानंतर घरी जातो, घरी जाऊन समजा मुलांनी मागितलं की नाही मला पावभाजी खायची आहे, हं. तर तिथून प्रोसेस करायची म्हणजे 3 तास लागतात. साधारण हॉटेलला एका पावभाजीची प्राइस किती? कॉस्ट मेकिंग कॉस्ट किती येते? आपली पावभाजी तुम्ही 1 प्लेट बनवा, 10 प्लेट बनवा किंवा 100 प्लेट बनवा, तुम्हाला ती 35 ते 40 रुपये पडणार. तुम्ही ही ज्यावेळेस कॉन्सेप्ट मांडली तुमच्या टीममध्ये म्हणा किंवा तुमच्या मिसेसला, तर काय प्रतिक्रिया होती तुमची? बेसिकली सपोर्टिव्ह होती. त्याच्यामुळेच आज आम्ही इथं आहोत. काही लोक हसले, काही लोक म्हणले की ठीक आहे बनव बघूया. तुम्हाला असं कुठलं चॅलेंज आलं का की त्यावेळेस असं वाटलं की आता हे बंद करून टाकतो? विदाऊट चॅलेंजेस मला वाटत नाही की एखादी कंपनी उभी राहिली असेल. की आम्ही एके ठिकाणी गेलो होतो गंमत म्हणून आणि त्यांना म्हटलं की आम्हीच पावभाजी मागितलं. मग ते म्हटले की नाही पावभाजी बनवू शकत नाही, तुम्ही दुसरं काही पण घ्या. म्हणजे नाही आम्हाला पावभाजीच खायची आहे, बाकी तसं नाही. म्हटलं की आमचं एक काम करता का? म्हणजे आमच्याकडे एक इन्स्टंट पावभाजी आहे, आमचीच पावभाजी तुम्ही आम्हाला बनवून तुम्ही खाऊ दे. पाव किलोचा जार होता, ते जार आम्ही त्यांना म्हटलं की पूर्ण करा, तुम्ही पण खा, तुमच्या स्टाफला पण खाऊ द्या आणि आपण सगळेजण मिळून पार्टी करूया. मग मालकाने मला सपोर्ट दिला त्यावेळेस. ओनर स्वतः होते काउंटरला. ते म्हणले ठीक आहे बनवूया. पाव किलोचा डबा पूर्ण पावभाजीचा प्रीमिक्स घेतलं आणि खरंच 5-7 मिनिटात ज्यावेळेस पावभाजी झाली, मालक स्वतः उठून आतमध्ये आले. मग त्यांना समजलं की हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यांना आवडलं ते. मग त्या दिवशी असं झाली गंमत झाली की आमच्याकडे 2 बॉक्स होते. एक बॉक्समध्ये 5 किलो पावभाजी असते. त्या ओनरने दोन्ही बॉक्स त्यांनी घेतले आमच्याकडून. तुम्ही बनवताय पावभाजी ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठलं मटेरियल्स वापरताय? ते नॅचरल आहे, केमिकल आहे, ती कुठली प्रोसेस त्याच्यावर काय रिसर्च तुम्ही? आम्ही कुठलंही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह टाकलं नाही. दुसरी गोष्ट कुठलाही आपण कलर्स टाकले नाही आहे. आपण विदाऊट MSG पावभाजी बनवतो. त्या महिलांना जर समजा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल, गावात गाडी लावायची असेल पावभाजी, तर बॉक्स तुमच्याकडून घेतल्यानंतर त्यांना किती प्रॉफिट राहू शकतो? क्लाउडच्या माध्यमातून केला. जर तुम्ही पावभाजी करून जरी विकली तर त्यांना म्हणजे किमान प्रॉफिट. हा बेसिकली फक्त आम्ही महिलांसाठीच काढलेला. या पॅकमध्ये एका डब्यामध्ये साधारणपणे 12 ते 15 प्लेट पावभाजी होती. ओके. आणि हा पॅक आम्ही एक्सक्लुझिव्हली महिला उद्योजक घडवण्यासाठीच काढला. तर अजून किती प्रोडक्ट डोक्यात आहेत तुमच्या? इन्स्टंट पुरण म्हणजे कटाची आमटी. महिला खाऊ पण शकते आणि व्यवसाय पण करू शकते. मग तुम्हाला ते मॉडेल समजून सांगा.